नमस्कार, मी अमोल जोशी. माझा मिड डे मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पहिली महत्त्वाची बातमी या क्षणाची. अरुण गवळी सक्रिय राजकारणामध्ये उतरणार नाहीत, पण त्यांची अखिल भारतीय सेना मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. अरुण गवळी यांची कन्या आणि माजी नगरसेविका गीता गवळी यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुका लढवली जाणार आहे. अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली निवडणूक लढवणार आहेत. अरुण गवळींची दुसरी मुलगी योगिता गवळी देखील पहिल्यांदाच राजकारणाच्या मैदानात उतरणार आहे. त्यामुळे यंदा अरुण गवळींच्या दोन्ही मुली सध्या रिंगणात उतरणार आहेत. योगिता गवळी पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. माजी नगरसेविका गीता गवळी यांच्या नेतृत्वाखाली पालिका निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्धार गवळीच्या दोन्ही मुलींनी केला. आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून. सूरज, नक्कीच आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिका निवडणुका या तोंडावर आहेत आणि अशातच एक एक सीट ही प्रत्येक पक्षासाठी महत्वाची असणार आहे. कारण शिवसेनेत झालेल्या सत्तांतरानंतर या ठिकाणी आपण पाहतोय एक एक जागा ही महत्वाची आणि अशातच अखिल भारतीय सेनेकडनं देखील आता त्यांच्या ज्या दोन्ही जागा आहेत या लढवणार आहेत. प्रामुख्याने सांगायचं झालं तर या काही महिन्यांपूर्वीच अखिल भारतीय सेनेच्या माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र ती जागेवरती देखील आता योगिता गवळी या निवडणूक लढवणार आहेत, ज्या अरुण गवळी यांच्या कन्या आहेत. त्यामुळे दोन्हीही मुली या अरुण गवळी यांच्या यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहिलं तर कमलाकर दामसांडेकर प्रकरणात अरुण गवळी हे जामिनावर आता मुक्त आहेत आणि अशातच ते स्वतः सक्रिय राहणार नाहीयेत. मात्र दोन्हीही मुली राजकारणात राहणार आहेत. अरुण गवळी यांना मानणारा बायका विधानसभेमध्ये मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांचा करिश्मा हा महानगरपालिकेच्या निवडणुकीत विशेषतः या दोन्ही मुलींच्या मतदारसंघात पाहायला मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. निश्चित. धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता घेऊया दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा.